आई गणपती येत आहेत. हो ना. काय मदत करायची? हा. कापू लागतो मला. आपण काजू बदाम कापू ना. सांडवायचं नाही शेव, सांडवायचं नाही. मला चहा घेतलाय आणि काव्याला चहा आणि दूध मिक्स करून दिलंय, कारण की मी तिला लहान आहे ना, तिला चहा नाही देत नुसता. आज चतुर्थी आहे आणि काव्याला मोदक खायचे. मग आता हा एवढा एक नारळ किसून घेतलाय, हे काजू बदाम कापून घेतलेत आणि आता मी हे वेलची सोलते आहे, कारण की वेलची पूड केलेली नाही आहे, ती आपण आता सोलून मी करून घेते. ऊन कापायचं आहे अजून. मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, मी ते किती सारणासाठी किती गूळ टाकायचा ते पण सांगणार आहे. मोदक खाण्यासाठी किती आदवावं लागत आहे बघा. खायचे किती सोपे आहेत. आता आपण हे खोबरं आहे ना वाटीने मोजून घ्यायचं, कारण की जेवढं खोबरं असेल ना त्याच्या अर्धा गोळ टाकण्यासाठी. तर ह्या आपण आधी मोजून घेऊया. तर ही 1 वाटी आहे. तर हा 2 वाटी नारळाचं बारीक नारळ घेतलाय आपण. तर आता आपण आपल्याला 2 वाटी नारळ आहे ना, तर आपल्याला 1च वाटी गूळ घ्यायचा आहे. मोजून घ्यायचा म्हणजे काय होतं, प्रमाण चुकत नाही ना, वाटीचं प्रमाण बरोबर होतं. चला आता आपण हे सारण रेडी करून घेऊया, म्हणजे आपल्याला मोदक बनवायला लवकर लवकर. अजून हे थोडंसं सुक्क होऊन देऊ. आणि याच्यामध्ये मी नेहमी टाकत असते थोडंसं मीठ. खूप थोडं, खूप किंचितसं टाकायचं. त्याने काय होतं, चव चांगली येते. उकड काढण्यासाठी आपल्याला 1 वाटी पिठासाठी 1 वाटी पाणी टाकायचं आहे. आपण आता 1 वाटी पाणी टाकलंय. आता ह्याला उकळी आली की लगेच आपल्याला याच्यामध्ये 1 वाटी पीठ टाकायचं. घालणार आहोत थोडंसं मीठ. उकडीसाठी मी नेहमी भागीरथीचं पीठ घेत असते, भागीरथीचं तांदळाचं पीठ घेत असते. तुम्ही घरी दळलेलं पण घेऊ शकता. आपण आता हे 1 वाटी पाणी घेतलेलं आहे आपलं, आणि आता पाणी आता उकळत आलं तर आपण हे 1 वाटी पीठ घेऊया. आता पाण्याला उकळी आलेली आहे आणि हे पटकन टाकून हलवून घ्यायचं. ह्याच्यावरती आपल्याला 2 मिनिटं झाकण ठेवायचं. पण आपलं बऱ्यापैकी आता गार झालंय. आपण हे कढईतून काढून घेऊया. आता 2 मिनिटं झालंय, वाफ आलेली आहे चांगली. पण आता हे आपण असं 15 मिनिटं असंच झाकून ठेवणार आहे. गॅस बंद करायचा आणि 15 मिनिटं हे असंच ठेवायचं. परत घेतली आणि ना आता ना थोडंसं हात बुडवायला आपण पाणी पण जवळ घेऊ, आणि आपल्याला पीठ लागणार आहे थोडंसं, आणि थोडंसं तूप हाताला लावायला. मिनटं झालेत, आपण आहे ना उकड काढून घेऊया परातीमध्ये. हे उकडलेलं पीठ, हे उकडीचं पीठ जेवढं चांगलं मळलं जाईल तेवढी पारी चांगली बनते. तोडून पाहायचं, थोडंसं
पारी इतका गोळा तोडून पाहायचा आणि असा गोल त्याचा छान असा गोळा होतोय का नाही ते चेक करायचं, किंवा मग ह्यास तोडून पाहायचं. असं हे पीठ जर चांगलं रेडी झालं तर असं ते छान असं चिकटतं. आता आपलं पीठ झाकून ठेवलं आहे आपण, तोपर्यंत आपण आहे ना हे एक एक चमचेचे असे माप काढून ठेवले ना की आपले मोदक आहे ना सगळे सेम साईजचे होतात आणि पटपट पण होतात, लहान मोठे नाही होत, सगळ्यामध्ये सेम सारण असल्यावर. तुला देऊ बाई, हा माझा खरा गणपती बाप्पा, याला पहिला नैवेद्य गेला पाहिजे. अशा सेम साईजच्या आपण गोळे करून घेऊया. आणि आता आपण हे असं पीठ लावूनच करूया. मी असं काही तूप लावून करतात, मी शक्यतो मी हे असं पिठातच करते, पीठ लावून. असं असं करून घ्यायचं. आता असं खालून थोडासा गोल गोल करून घ्यायचा. हां, झाला. हा झाला आपला मोदक रेडी आहे. आता हे आपले सगळे मोदक रेडी. आपण हे पाणी उकळायला ठेवलंय. आता याच्यावरून आपण चाळण ठेवूया. चाळणीला अगोदर आहे ना थोडंसं तूप लावून घ्यायचं. मग काय होतं, मोदक खाली चिटकून राहत नाही. पाणी पण शिपडू शकता, मग त्याने काय होतं, मोदक चिटकत नाही. आता हे पाणी असं आता याच्यावरती मोदक ठेवून देऊया. अशी याच्यावरून थोडं थोडं पाणी शिंपडलं ना की हे असे चिटकत नाहीत हाताला. घेऊया झाकण ठेवून आणि याला आता 10 ते 15 मिनटं आपण याला अशी वाफ देऊन घ्यायची. 15 मिनटं झालेली आहेत. आता आपण हा गॅस बंद करूया. आणि गॅस बंद केल्यानंतर हे लगेच उचकून पाहायचं आहे. मग काय होतं, नाही तर वाफेने ना आतल्यात तसेच ते चिरा पडू शकतो. खूप छान झालेत. आणि आता हे ना गरम गरम, म्हणजे अजून खूप गरम आहेत, हे गरम गरमच लगेच वेगळ्या ताटलीत काढून ठेवायचे, नाही तर मग ते शिपकतात. जय बाप्पा कर, बाप्पा करा, बाप्पा करा. शिव आता एवढे सगळे खाऊन घेणार आहे. शिव हे सगळे खाऊन घ्यायचे तू. हा चला, असे उष्टी उष्टी नाही करायचे. हे बघ कसे अर्धे अर्धे सोडले.